जाऊयात शशिकांत शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। शरद पवारांची देखील इथे आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित होत नाहीये। आज कदाचित उदयनराजे भोसले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, पण अजित पवार गटाकडून अजूनही या जागेवरती दावा कायम आहे। घड्याळ चिन्हावरती लढण्यास उदयनराजे भोसले यांनी नापसंती दर्शवलेली आहे। त्यांना कमळ चिन्हावरतीच निवडणूक लढवायची आहे, पण राष्ट्रवादी अजित पवार गट अजूनही या जागेसाठी आग्रही आहे, त्यामुळे इथला तिढा अजून सुटलेला नाही। तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन साताऱ्यामध्ये सध्या सुरू आहे। शरद पवार यांची उपस्थिती आहे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील उपस्थित आहेत। राहुल तपासे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। राहुल, एकीकडे महायुतीचा उमेदवार अजून निश्चित होत नाहीये, तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। साताऱ्याचा लोकसभा मतदारसंघातील या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी आज भरण्यासाठी ही रॅली आता सुरू झालेली आहे। तुतारीचा निनाद आपण पाहतो। या निनादामध्ये या भव्य गर्दीतून आता हा जो रथ आहे तो रथ निघालेला आहे। या रथावरती शरद पवार आता विराजमान झालेले आहेत आणि शशिकांत शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी आता निघालेले आहेत। मध्ये सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखल झालेले आहेत। आमदार बाळासाहेब पाटील असतील आणि इतर घटक पक्षातील नेतेही या रथामध्ये स्वार झालेले आहेत। हा रथ आता राजपथावरून कवळे नाट्याच्या दिशेला आहे। हा सगळा जो माहोल आहे तो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी राहुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर साताऱ्यामधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू झालेलं आहे। मागच्या वेळची साताऱ्याची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत इंटरेस्टिंग झालेली होती। इकडे उदयनराजे यांना धोबीपछाड देत श्रीनिवास पाटील विजयी झालेले होते, तर यंदाच्या वेळी उदयनराजे इथे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण ते कमळ चिन्हावरती निवडणूक लढवू इच्छितात। त्यांना घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवायची नाही। अजित पवार गट या जागेसाठी प्रचंड आग्रही आहे आणि त्यामुळे महायुतीचा उमेदवार इकडे अजूनही निश्चित होऊ शकलेला नाही। तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू झालेलं आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 जिल्ह्यांमधली ही चित्र सध्या आपण पाहतोय। साताऱ्यामध्ये एकीकडे महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे, तर कोल्हापूरमध्ये महायुतीनं आपल्या शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केलेली आहे। ही 2 चित्र आपण पाहतोय। पश्चिम महाराष्ट्रातले 2 महत्त्वाचे जिल्हे कोल्हापूर आणि सातारा, इथे आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। सर्वपक्षीय झेंडे इकडे एकत्र आलेले आपल्याला दिसतात। संजय मंडलिक यांच्यासाठी ही रॅली निघालेली आहे, तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांच्यासाठी महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन केलं जातं। कोल्हापूर मतदारसंघामध्ये नेमकी बाजी कोण मारणार हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण का इकडे शाहू महाराज छत्रपती देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। काही दिवसांपूर्वी संजय मंडलिक यांनी वक्तव्य केलं होतं जे अत्यंत वादग्रस्त होतं। ही 2 दृश्य सध्या आपण पाहतोय। निवडणुकीचा धुरळा उडालेला आहे, प्रचाराला दणक्यात सुरुवात झालेली आहे। संजय मंडलिक एकीकडे कोल्हापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करतायत महायुतीच्या माध्यमातून, तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांची प्रचार मिरवणूक निघालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।